झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने विठ्ठल भरवा वा माधव भरवा विठ्ठल भरवा वा माधव भरवा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आगर वापर माझे तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा भरवा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
हॅलो थोडा फिरवा. हॅलो हा बस हा बस हरी मोकळ्या तुंगा महाकाळी सूर्य मोठी समप्रभा निर्विघ्न कुर्म देवा सर्व कार्यातव सर्वदा सर्व मंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते गुरुदेव ब्रह्मा गुरुदेव विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलासराना शिवचंद्रमौली जय गुरुमाता मूर्ती जळाली कारुण्य सिंधू बोधोखारी नवीन शंभो मदर बोलताली हरी पडता जडमारी
लाईट गेली काय लाईट गेली लाईट लावायला बंद केली लाईट येत झाली विना 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 घ्या विना घ्या विना विना कुंडली कमळे वाणी विठ्ठल
की जय हरे की जय राजनाथ पड़ता जल भारी दासा चल भारी मोठो मुळे देशी नारगाली सुदर्शन नामाच्या चिंतने वारावाचे प्रतिबिगले मोठो मुळे देशी नारगाली सुदर्शन तुका मने प्राण करी देवास अर्पण मोठो मुळे देशी नारगाली सुदर्शन उमाशंकराच्या सुद्धा चरणावली देवी तो माता साक्षात दंडवत तुझे बंधू सारदा दिव्य तुलनाशी आत्मदा वागतेची पाहिजे सदा त्या माझे दंडवत आता बंधू साधू सज्जना रात्र दिवस आहे ध्यान विठ्ठल नाम स्मरते माझे दंडवत आता बंधू देव ब्रह्मणा याच्याने पुण्य पावना प्रसन्न भुवनी प्रते जनाच्या माझे दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभी आहे धोका ताळ मृदंग फिरते लेखाच्या माझे दंडवत आयुष्य नमन कवळी सक्कलिका हरी कथा बोले बोबड्या अज्ञान मोहने आपल्या बाळाला विसरला नामावले महायोग पिढे तदेवी वरत अतमुनित समगती तीर्थ दीपन कंदम परब्रह्म निगमते पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू कथाना यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू जास्त सुखा माझे वाण तुझे वरचे द्वंद्वातीतं गगनतत्त्वमध्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतमनपामि दयांती केल्याती सुवर्ण होय सकल विद्येचे अधिकरण हेची बंधू श्री चरणावली गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वराय
ज्ञानेश्वरा करुणा करा उदया तुमचा अनुग्रह नागरो पावनगा चराचरी श्रीकाई करा पुत्री जन्म गोलसोमचे नाते भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यात पुरवावी तुमचा अनुग्रह नागरो पावनगा चराचरी वर्षा जलभारी दासाचे प्रभारी वक्तो मोगे देशी नागराजी सुदर्शन नामाच्या चिंतले 12 वाटे प्रतिविधी वक्तो मोगे देशी नागराजी सुदर्शन तुका म्हणे प्राण करी देवा श्यामपद तर या ठिकाणी आणि आपण हरिनाम शब्द आता हा वर्ष 23 वर्ष ना 26 आणि महाशिवरात्रीच्या किती वर्षे 26 वा महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा 26वा वर्ष 26 वर्ष काम आहे आणि याही वर्षी आपला पहिला दिवस पहिल्या वेळेला सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि सेवेकरता निवडलेला अनुभव हिंदुवासी वैकुंठवासी जगद्गुरू कुटुंबाला आहे यांचा हा 3 चरणात 4 चरणात अभंग आहे आणि अभंगातून महाराज आणि नावाचा महिमा वर्णन करतात हे या ठिकाणी सर्व मंडळीच्या सहकार्यानं कोणचीवाडी जांभोरी ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्यानं आणि या ठिकाणी भव्य असं मंदिर उभारलेलं आहे आणि 23 वर्ष चालू आहे हे आजचे कामकरी सर्व मंडळी दुधाळवाड सर्व मंडळी केशव काटे आपले विकास कुटे गवारी सर्वांच्या सहकार्याने आता आपला कार्यक्रम सुरू पार पडणार आहे हे आपलं गाव अति महत्वाचं आहे आपलं गाव अभ्यास केला तर गाव म्हणजे आपलं या तालुक्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आपलं क्रांतिकाराचं गाव आहे आणि इकून घोड नदी इकून भीमा नदी इकून भीमाशंकर आणि इकून शिव आपले आळंदी देऊ असं त्रिवेणी संगमावर आपलं गाव आणि या शंभू महादेवाच्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आणि हा कार्यक्रम करणाय आणि आजचा म्हणजे जशी माऊली मला भगवान शंकर गुढी केली त्याप्रमाणे मी याच्यावर चिंतन करणार आहे सर्वने गॅलरीयातला आपल्याला तरुण जाण्याचा उपाय होता नाही का की बहु सागर तरुण जायचे जागतिक पलीकडे जायचं पण तसा जाता येणार त्याला काहीतरी साधना पाहिजे गोडी पाहिजे नाव पाहिजे तसं महाराज म्हणतात ह्या देहातून आपल्याला जायचं कसा जायचा कुठे जायचा त्याच्यावर थोडा विचार करायचा हे महाराज म्हणतात पडतात जडबाई असं आठव बाबा आपल्याला संकट येतील बघा अनेक काहीतरी प्रकार निर्माण होतील देहाच्या अनेक गती निर्माण होतील अनेक देहाला काहीतरी पीडा होईल अनेक काहीतरी होईल पण त्या सर्वांवर विजय मिळवण्याकरता फक्त एकच उपाय आपण शोधला तर हा भगवान शंकराने शोधून काढला हरी 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 शोधून काढला म्हणजे सर्वांचे आदिगुरु आणि आपल्या देशामध्ये सर्वत्र ही महाशिवरात्र मोठ्या उत्सवानं साजरी करतात मोठ्या उत्सवानं प्रेमानं साजरी करतात त्या ठिकाणी आता पहिले होते सत्तेवर आता गावचे सत्ते होतात आणि कार्यक्रम करतात आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं नामदेवाच्या कीर्तनामध्ये अवघ्या लागला भिडविले देऊळ ते नामदेवाचं कीर्तन होत आणि महाशिवरात्र होते आणि त्यावेळेला काय कीर्तनाचा एवढा काही कल्पना नव्हती
आणि पूजेची वेळ झाली, लोक दर्शनाला येऊ लागली, कीर्तन महाकालामध्ये सुरू झाला आणि ब्राह्मण लोक आले म्हणता याची काय चाललंय. अजूनही काही लोकांना समजत नाही बरं कीर्तन म्हणजे काय. मला याचं काय चाललंय बरोबर म्हणला, तुम्ही कीर्तन बंद करा, कीर्तन बंद करा. पण नाव देवानं देवाची प्रार्थना केली, पडता कीर्तनाचा महिमा इतका श्रेष्ठ आहे महाराज हे सर्व जगामध्ये याच्यावर बोलला जाता येणार नाही. नाव देवाला आणि देवाचं स्मरण केलं म्हणता देवा अरे तुझ्या नावानं काळही पडून जातो आणि कीर्तन बंद करायचे सामर्थ्य कोणामध्ये नाही. हे काय प्रकार. मग ब्राह्मणाने सांगितलं तुमचं कीर्तन बंद करा, देवळाच्या मागे जाऊ दे बघा का, मंदिराच्या मागे कीर्तन करा. कोणते पश्चिमेचे द्वार पूर्वेचे द्वार पश्चिमेला फिरविले देऊळ जगावाली घ्यायची पडता जलवारी दासा आठवारी. म्हणून देव काय करणार नाही. जशी आपण भक्ती केली तसं चिंतन केलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी महाराज म्हणतात सामान्य ध्यानात घ्यायचा ते मनापासून भजन करायचं. भजन करी महादेव म्हणा, भजन करी महादेव महादेव राम पूजे सदा स्वतः भगवान शंकर भजन करतात. पण या इतिहास कसा लागला सर्वांची आधी कशी झाली तर देवाला भगवान शंकरला अनेक रूप घ्यावं लागले. बघा दादा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीनाकार, महाविष्णूचा अवतार, ब्रह्मगिरीला असा एक इतिहास घडलेला आहे. जे भगवान शंकराने निवृत्तीनाथाचा अवतार घेतला आणि अवतार घेतला पण अनुभव नव्हता. सहज म्हणजे सहज प्रदर्शन घालतं ना का मध्ये गैनीनाथ होता, गैनी प्रसादी ज्ञानदेव होता, पण तिथे इतिहास ब्रह्मगिरीचा कसा आहे मला मी सांगणार आहे. विठाला ऋषी राहायची, गौतम ऋषी राहायची, अगस्त ऋषी राहायचे आणि त्यावेळेला काही एवढे समाज नव्हता, एवढी संख्या नव्हती. त्या ऋषीच्या अंगात मोठी सामर्थ्य होती, मोठी सामर्थ्य होती. म्हणजे गौतम ऋषी असे होते की सकाळी भात पेरायचा, सकाळी भात पेरायचा, संध्याकाळी लगेच काढायचा आणि ऋषीमुनींना जेवायला द्यायचा. बघा एवढी सामर्थ्य त्या मंत्रामध्ये, त्या चिंतनामध्ये. सकाळी पेरायचं, संध्याकाळी काढायचा. असं करता 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 मग हे म्हणजे भगवान शंकराच्या डोक्यावर म्हणजे भगवान शंकरला दोन पत्नी होत्या. गंगा डोक्यावर होती, पार्वती होती आणि त्यावेळेला गणपती त्याचा आणि तेवढा अवतारला होता. आणि भगवान शंकर कुठेतरी असे कैलासाला कुठेतरी फिरायचे आणि पार्वती जवळ गणपती असायचे. पार्वती जवळ गणपती असायचे पण ती पार्वती दुःखी असायची.
मला चेहरा विचारायचं म्हणलं ऐकून का अशी दुःखी असते का असा चेहरा पडलेला म्हणलं तुला काय सांगायचा लहान बालक होता तुला काय सांगायचा तो हा देव आहे हा काहीतरी करणार आहे काय तिला माहित नव्हता पार्वतीला माहित नव्हता आणि मग म्हणला तू रोज विचारायचा अशी दुःखी का तुला चेहरा पडलेला का मला सांग मग म्हणला तुला सांगते की जी भगवान शंकराच्या डोक्यावरची गंगा आहे आणि तिला बोलले नाही मला विचारित नाही ती खाली उतरली पाहिजे मग म्हणला ते काम मी करतो विचारा विचारा आवाज येतात तू येतात हे काम मी करणार आहे ब्राह्मणाचं रूप घेतला ब्राह्मणाचं रूप घेतला आणि त्या गौतम ऋषीच्या आश्रमावर गेला गौतम ऋषीच्या आश्रमावर गेला एक गाई घेऊन गेला गाई घेऊन गेला आणि मग ब्राह्मण तिथे राहिला तिथे आलेल्या अतिथीला भोजन मिळत होता एक दोन दिवस राहिला गाई सोडून द्यायची गौतम ऋषीला भात केला गाई सोडून द्यायची गाई सोडून दिली का सर्व भारतात सावंताची सर्व वेगाचा नाश करायची मग गौतम ऋषीला राग आला त्यांनी गर्भ काढला गर्भ स्वतःच्या गाईचा जाऊन नागाची गाई संपली गाई गेली गुवाहाटीला जिकडं तिकडं ऋषीने गाय मारली गुवाहाटीला फिटत नाही काशीला गेला तरी फिटत नाही काही केला तरी फिटत नाही आता काय करायचा याला परत ब्रह्माचं रूप येतो म्हणता तुझं प्राप्त होणार नाही तुला आता भगवान शंकराच्या विष्णूची घरं आहे ती उतरावं लागेल आणि त्याच्यात ती पृथ्वीवरून वाहू लागेल त्याच्यात तू स्नान तुझे पावसाची काही कशी उतरेल मग त्यानं ब्रह्मगिरीवर जाऊन आले तपस्याला सुरुवात केली तापाला सुरुवात केली एका पायावर उभा राहिला एका पायावर 12 वर्ष उभा राहिला आणि एका पायावर तिथून भगवान शंकराचे कीर्तन करतोय आपल्याला 5 मिनिटं बसत नाही ना 5 मिनिटं कीर्तनाला आता कलियुगामध्ये 3.5 तास सांगितलं ना 3.5 बसता घातले काय करते हा म्हणजे 3.5 तास आम्ही करत आहोत हा तेव्हा तू 12 वर्ष त्या एका पायावर उभा राहिला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मला काय पाहिजे तुला तर मला वचन द्या वचन दिला मला तुमच्या डोक्यावरती गंगा आहे ती खाली उतरली पाहिजे मला काही मागायचं होतं हे मागायचं नव्हता बरं ठीक आहे म्हणला मग भगवान शंकर जटा पडल्या बघा गंगेवर असे खडकाला सुद्धा गाव पडले जटा पडल्या ती उतरत नाही खाली उतरत नाही उतरते पण ती गुप्त झाली आणि गंगाद्वारामध्ये निघाली आणि तिथे कुशेवंतामध्ये निघाली आणि मग गौतम ऋषीला तिथे आंघोळ केली तेव्हा सगळे काम जे कुशेवंता करिता त्याचे कैलास नामामध्ये प्रदर्शना घातल्या नामामध्ये प्रदर्शना नाम भगवान शंकरनं पुरं काळ पोहोचल्या त्यातून 3 बाया निघाल्या लक्ष्मी होती आणि सटवी होती 3 बाया निघाल्या पण 3 बाया निघाल्या पण आम्हाला काम आता आम्हाला काय काम मग म्हणला सतीला सांगितलं तू 5च्या दिवशी जायचा तू जन्माला आला का तिथं त्याचा विषय लिहायचा आणि अवताचा म्हणजे मला काय काम तर म्हणतात तुला असं काम केले आधारित लोक आहे जे काही धर्म करीत नाही सत्याला बनवून देत नाही भजन करीत नाही जे काही असे अनाचार करतात तिथं जाऊन राहायचा अवताचा तिथं बनायचा म्हणजे काही करतात असं वेगवेगळे प्रकार निर्माण करतात त्या घरी जाऊन राहायचा अवताचा आणि लक्ष्मीला सांगितलं पाहिजे जिथे म्हणजे सर्व काळ नामघोष होतो त्या ठिकाणी नित्य नेमाने भजन करतात त्या ठिकाणी नवग्रहाचा नित्य नेम नावे आणि लक्ष्मी नियमाने भजन करतात तिथं राहायचा जे भजन करीत नाही त्याने किती आला बघा किती आला अवकाशा किती करा म्हणजे महाराज म्हणतात बंदा तुझी जाग नाही लक्ष्मी आपापल्या ठिकाणी बोलली
विठ्ठला सर्व त्याग केला, सर्व संपत्ती वाटून टाकली तरी काही कमी पडला नाही. पडता जळ मारे असा आठव अनेक संकट आली, पण दुसऱ्याचा सुमरण केला नाही. पहिला चरण म्हणा पडता जळ मारे पडता जळ मारे हरीचं सुमरण करायचं महाराजांचा नाही. भगवान शंकर सर्व जगाचे जगाचे गुरु बघा. आदिनाथ गुरु म्हणजे कुशेवत्ता वाहू लागले आणि सर्व जगाचा पापावले तिथे कुंभ करायचो बघा. कुशेवत्ता करतात असे कैलास भगवान शंकर सर्वांच्या आधी गुरु आहे. याच्यावर एक विद्या सांगायचा लिंग नव्हता तसा फोटोची पूजा करायची. पण हा विद्याचा हळदीला घातला हळदीला घातला म्हणजे हळदी हे मोठा मुख्य म्हणजे तपोभूमी आहे. आणि ऋषी मुनी तिथे जप करायची. आम्ही वैकुंठवासी आलो याचे ऋषी मुनीने हा विचार घडवलेला आहे. आणि आजीला सर्व ऋषी मुनी तप करायची. सर्व कुटुंबासह राहायचे. आणि एक दिवस भगवान शंकर प्रगट झाले आणि वेगावर सर्व स्त्रिया होत्या. ऋषी मुनी बाहेर गेले होते आणि त्यांच्या समोर फिरू लागला. त्यांना लाजवाटे हा कोण पुरुष म्हणजे तुझा लिंग गमन पडो. त्याचा लिंग पाताळात घुसत झाला आणि ही बातमी नारदाला पार्वतीला सांगितली. त्यांचा संसार बुडवला. आता भगवान शंकराचा लिंग गेला. ती एका क्षणामध्ये आली. एका क्षणात आली आणि म्हणजे तुम्ही बाजूला ती झाली. तिथवर घेता तिथवर गेली आणि वर घेऊन आली. ती सावळ कापली बघा. आता सावळ काय नाही का मूर्तीची पिंडीची ती पार्वती आणि लिंग ते भगवान शंकर घेऊन आले. तेव्हा पवित्राची निर्मिती झाली. आणि मग विक्रम राजा होता त्याने याच्यावर अभ्यास केला. अभ्यास केला म्हणला. आता लोक तशीच होती बघा. तशी काही शाळा नव्हत्या. काही पहिले किती वाजल्या किती 12 महिने किती काय काही कळत नव्हता. मग त्या विक्रम राजाने असा अभ्यास केला की म्हणणार नाही ते ऋषीच्या आणि ज्ञानामध्ये येऊ लागली 12 अक्षर. प्रत्येक ज्योतिर्लिंग म्हणजे लिंगामध्ये एक लिंग बघा. त्या अक्षर नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्याची पीठा ती आत्माराची शेतकरी जाऊन कृष्ण म्हणजे 12 अक्षर ती 12 लिंग आहे.
आणि अजून काय केलं 12 महिने माहित होते तशीच लोक असायची बघा तशी मग 12 महिने बघा 12 महिने 13 महिने तो अधिक असतो म्हणजे 12 महिने अधिक मास म्हणजे तो अधिक असतो तशीच तशी पौर्णिमा तशाच तशीच आमुष्या ही लोकांना काहीच माहित नव्हतं आणि मला आता यांना दिवसातून काय झालंय काय समजणार नाही मग घड्याळ तयार केला मग घड्याळ 12 वाजले का 13 नाही एक तास या क्रियेत अक्षर नव्हते का प्रत्येक तासाला एक क्रिया आहे म्हणून सर्वांनी ध्यानात घ्यायचा का भगवान शंकर हे सर्वांचे आदिगुरु आहे बारा वर्ष झाली काही आपल्या जन्माच्या वेळेला 12 बळी काढतात पहिले काय होता 12 बळीची होती बघा इथं 12 बळीची 12 मध्ये आले बघा भगवान शंकर सर्वांचे आदिगुरु आहे आणि 12 बळीची होती अजून काय 12 बळ तसे व्यवहार चालणार नाही तसे व्यवहार चालणार नाही शरीर आहे मग 12 पुढे होते बाबा असे 12 बळाची आणि सर्व 12 मध्ये बसवतात 12 मध्ये आणला त्याला लक्षात आहे ना त्याला नाही म्हणजे ही लिंग आहेत म्हणून भगवान शंकर सर्वांचे आदिगुरु आहेत आपल्या अक्षरामध्ये सुद्धा ते नावाच्या चिंतने मामाचं चिंतन करू लागली पडता जडवारी वारी मुले बसायचे विठाला करून घ्यायचा असेल तर जमणार नाही थोडा प्रयत्न करावा लागेल बघा प्रयत्न काय करायचा की जे गुरुने सांगितलं असतं ते नाम गुरु दावी दवाटा विवेक तीर्थ तटा देवने बुद्धीचा मळकटा के वाटा दावी गुरु बघा ह्या रस्त्याने जायचा हा रस्ता चुकीचा आहे आणि जर समजा प्रयत्न केला नाही जर गुरुचा अनुग्रह झाला नाही किंवा ते ज्ञान झालं नाही तर आपल्याला चुकल्याशिवाय राहणार नाही बाकीचं ज्ञान होईल ते ज्ञान बाकी होणार त्या मार्गाने जायचा परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे काय गमाजी बाबा परमार्थ म्हणजे काय जिथे कोणीच गेला नाही तिथं जायचं कोणी गेला नाही तिथं जायचं नाही तुकाराम महाराज जे कोणी तिथे गेला नाही त्या ठिकाणी गेले म्हणजे महाराज मला हा रस्ता गुरुशिवाय कोणाला माहित नाही आपल्याला माहिती सर्वांना संसार सांगायची गरज नाही संसारी सर्व लोक आहेत संसारी गोष्टी सांगितल्या तर समुद्रात पाऊस पडल्यासारखं होईल ना समुद्रात पावसाची काय गरज आहे तसं संसार सांगू काय की सर्वांना संसार माहित आहे पण परमार्थ सांगायचा आहे म्हणजे आपल्याला जायचं आहे पण कसा जायचा कोणत्या रस्त्याने जायचा हा रस्ता गुरु वाटा लावला नाही म्हणजे या रस्त्याने जायचा म्हणजे आणि जर रस्ता चुकला तर काय होईल सांगता येणार याची गती काय होईल सांगता येणार नाही काय प्रकार निर्माण होतील सांगता येणार नाही म्हणून विश्वास ठेवायचा गुरुवर विश्वास ठेवायचा म्हणजे आपल्याला चुकू देणार नाही चुकले यावर जर चुकाचं मानामध्ये एखाद्या चुकला बघा तरी त्या जाणारामध्ये पुढे चुकला का बघा आपण घाबरल्यासारखं होतो तसंच जाता जाता आपला देश घाबरवतात बघा इतकं घाबरवतात का त्याला म्हणजे 100 मृत्यू चावल्याची वेदना करतात आणि प्रकार निर्माण करतात आणि देहाची गती निर्माण करतात मग त्याच्यासाठी महाराज म्हणतात फक्त याला एकच उपाय म्हणजे आणि श्री हरीचे नाव विचारा होऊ देणार नाही मला दुसरा होऊ दे देशी
भक्ताला दासाला काही बाधा होऊ देत नाही. पण त्याच्यावर एक नियम आहे बघा, नियम सांगितले ना. ते नियम जर पाळले नाही तर मग बाधा होते. म्हणजे कसा एखादा प्रकरणात म्हणजे शिकारी आहे आणि त्याने नियम धरलेला आहे, नियम जर चुकला तर कोण त्याची शिकार होतो वाघाची, नाही का? तसा महाराज म्हणतात नियम चुकले नाही पाहिजे. हा नियम सांगितला आहे, नित्य नियमन आणि ते प्राणी म्हणजे काय नियम पाळून दिले म्हणजे की भगवान शंकराने म्हणजे शोधून काढला. पार्वती विचारते म्हणजे मला एखादं व्रत सांगा, एखादं व्रत सांगा म्हणजे मला तरुण जाण्याकरता किंवा मला माझ्या इच्छा पूर्ण होण्याकरता. तर म्हणला आता हे देवी तुला एक व्रत सांगतो. ते कोणालाच माहित नव्हतं. तोपर्यंत कोणाला माहित नव्हतं. गुप्त रूपाने पाळायचा म्हणजे एकादशी. एकादशी लोक करतोय केली तरी संध्याकाळी सोडून देतात. हे म्हणला तुला एक व्रत कोणालाच माहित नाही ते सांगतो. म्हणला जे देवांना माहित नाही ते व्रत तुला सांगतो. आणि कसा करायचा, कसा करायचा, कसा करायचा. त्या दिवसाला अख्ख्या दिवस उपवास करायचा, फराळ करायचा म्हणजे फळा खायचे. हा आपण फराळ म्हणतो नाही का, पण फराळ करायचा म्हणजे फळा खायचे. काचाचा भांडा वापरायचा नाही, खोटा बोलायचा नाही, दुसऱ्याची चहाडी करायची नाही, निंदा कोणाची करायची नाही. अख्ख्या दिवस भगवत चिंतन करायचा, अख्ख्या दिवस नामचिंतन करायचा. म्हणजे सर्व तुझ्या मनामध्ये काय आहे ते पूर्ण होईल. आणि हे जर तो केला नाही तर मग तू काळाचं खाते होणार नाही. विठ्ठला सिद्ध केला, सिद्ध केला. मला याच्यात सर्व काही माझ्या इच्छा काय माझ्या मनामध्ये आहे ते मला आता अनुभव आला. मग भगवान शंकर ऋषी मुनींना सांगितला. मुनीने ते ऋषी वर्ता या ऋषी मुनींना सांगितला. ऋषी मुनीने भारतामध्ये प्रचार केला. आणि आता सर्वत्र एकादशी पण कशी म्हणजे एकादशी म्हणजे वारत होता दया नाही दे एकादशी एकादशी करीत नाही खातो बघा रागाने. तसा एखादा प्राण्याला बघा कोणाला काही चुकून असतो आणि तो कधी सापडत सापडल्यावर लगेच घेऊन जातो. जे एकादशी करीत नाही त्यांना त्याचे आयुष्य काळ
ज्यांच्या दारात पोषून जाऊन आणि वशाल जाणारे ते जयापुढे नाही एकही वैष्णव त्याचा पुढे तापा म्हणजे आपल्या पदार्थाला तुकाराम महाराज म्हणतात त्याचा पुढे तापा बहुल्या दे विठोबाचं नाम उच्चारी ते तोंड पुढे प्रश्नेचे तोंड त्या प्रकारचे त्याचे आयुष्य काळ नामेनाथ काय कला म्हणजे चर्मकाचे म्हणजे काय चर्मकाचे म्हणजे ते सामान असतात बघा कुंड त्या चमड्यावर ते विठोबाचे नाव उच्चारित काय भजन करीत नाही तसं त्यांचा तो नाही काय म्हणजे सांगता येणार म्हणून विठ्ठलाचं म्हणजे भजन करायचा आणि भजन केलं नाही तर महाराज म्हणतात आपल्या आयुष्यात काळ खाणार आहे घडी घडी काळ किती आहे अवकाळचा हाताचा घेऊन सावध काहीतरी बोध करे मला एक तातुरला खरवाग रायाचे भागीदारी सावधान आहे तयाला साधन एका जनातली आधी बोला महाराज म्हणतात हरीशिवाय कोणी आपल्याला काळाच्या हातातून सोडवणार हे सिद्ध केला तुकाराम महाराजांनी म्हणून म्हणतात त्याचं स्मरण करायचा पडता जन भाडे असा आठवणी मग तो होऊ दे दशीन शिन होऊ द्यायला नाही हे तुकाराम महाराजांचा हा म्हणजे अभंग जरा अवघड आहे की या अभंगामध्ये आणि विशेष असा अर्थ लोकांना जगामध्ये संशोधन चालू आहे बघा हे नामदेव शास्त्री बीडचे ते म्हणतात या अभंगाचा अर्थ समजत नाही ह्या अभंगाचा अर्थ समजत नाही म्हणजे या अभंगात तुकाराम महाराज मुक्त होऊन गेले आपण म्हणतोय पण आपल्याला दुसरा करायला येत काय बरोबर आहे की अभंग विशेष आहेत म्हणजे अभंगावर चिंतन करायचा निष्ठा काय भजन करायचं किंवा निष्ठा अभंग म्हणायचं नाही याच्यामध्ये काहीतरी शास्त्र आहे विठ्ठला याचं फूल समजण्याकरता दुसरा कोणी सांगणार नाही की महाराज म्हणतात आयुष्यवर आयुष्यवर काही नाच्या बहु अवघड आहे संत भेटी कोणी सांगणार नाही बघा आणि कोणी साथ देणार नाही फक्त याच्यामध्ये काही खुणा आहेत बघा या शेगामध्ये आमच्या करून झाल्याशिवाय माणूस जागेवर येणार नाही हे तुकाराम महाराजांना दाखवला तुकाराम महाराजांना दाखवला म्हणजे खोटा बोला काय होणार असं होणार दाखवलं असं होणार चोरी केली का काय होणार असं होणार नाही दुसऱ्याला फसवला का असं होणार नाही वचन नाही केला का काय होणार असं होणार नाही समजलं का असं होणार आहे दाखवलं चित्र म्हणूनच जीव भ्याला शरण गेला विठोबाचे आपल्याला माहितच नाही काय होणार नाना कीर्तन लोकांना देऊ तसं नाही महाराज म्हणतात हे चिंतन करता करता चित्र दाखवला देवीला किती कसा पण कुठून दाखवला कसा दाखवला हे महाराज म्हणतात त्याच्यावर चित्र दाखवण्याकरता कसं आपण म्हणला पाहिजे हा इतिहास म्हणजे आपल्याला सुद्धा दाखवला तेव्हा अजून जागेवर आला तुकाराम महाराजांना दाखवला आपल्याला माहितच नाही ना म्हणजे कीर्तन केली होता केला हरिपाठ ना तसा नाही महाराज म्हणतात की या भजनामध्ये काय आहे ते चित्र पाहायला मिळलं पाहिजे विचारा यमो धर्म सांगे
धर्म सांगे दुता देते होय हरिकथा तुम्हाला ऐकते ते सदा देते होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ त्या गावा नाम धारकाच्या शिवा तिथे भजन होतं तिथे येऊन सांगतो त्या गावाला जायचं नाही म्हणजे वादनामध्ये मोठी संपत्ती आहे म्हणून भजन करायचा पडता जळगावी दासाच्या वावावी मोठं होऊन येते शिना आडगावी सुदर्शन आडगावी बघा सुदर्शन म्हणजे त्या लक्ष्मी कामारी घरची गोवते ते त्या ठिकाणी काही म्हणजे बाधा होऊ देत नाही भक्ताला काही बाधा होऊ देत नाही सर्व काही भक्ताच्या आणि स्वाधीन केलेलं असतं की मी तुला काय फक्त माझं भजन करायचं विठाला तुकाराम सांगतो आहे की पडता जळवारी दास आठववारी मोठं होऊन देशी नाडगाने सुदर्शन ती तुकाराम डोंगरावर बसले होते डोंगरावर बसले होते आणि श्री हरी प्रगट झाले प्रगट झाले आणि त्या कीर्तनामधून असं भोवतीने फिरू लागले भोवतीने फिरू लागले डोळे उघडून पाहतात ती मूर्ती सावळी मूर्ती समोर उभी आहे म्हणला तुला काय पाहिजे माऊली म्हणला मला आता काही नको म्हणला जे लागत तुला काय मनामध्ये तू मागशील ते द्यायला तयार आहे पण म्हणला मला दुसरं काय नको मग सोडणं भेटा कर्मापासून सर्व तुझ्या हातात आहे धर्माचे तुझ्या हातामध्ये आहे काय करायचं म्हणजे नाही का तुझ्या हातात सर्व सत्ता आहे पाप करायचं की पुण्य करायचं काय करून घ्यायचं हे तुझ्या हातामध्ये धर्माची गोष्टी आहे तुम्हाला याच्यापासून सोडो कर्मापासून सोडो कर्म घेते ज्वाला येथे कोणा देण्याचा दे चौकपुत्र राजा दशरथा अंतकाळी वेगळी म्हणून कर्म करणारे कर्म जसे केले असे तसे भोगल्याशिवाय होते ते दुसऱ्या कोणाला देत नाही म्हणून कर्म कसे करायचे ते आपल्याला समजत नाही म्हणून हा इथं सतत निर्णय करायचा म्हणजे वाईट मार्गाला जाऊ देणार रस्ता चुकू देणार नाही वाईट कर्म घडू देणार नाही आणि जर ते कर्म वाईट घडले तर ते भोगल्याशिवाय घडते महाभारत त्याच्यावर उलगडला तो धृतराष्ट्र पहिल्या जन्मात राजा पहिल्या जन्मामध्ये राजा होता आणि ते शिकारी जायचे ते शिकारीला आता राजाला आता काय का शिकारीला पाहिला म्हणजे शिकारीला जायचे राजे सैन्य घेऊन गेले आणि एका जंगलामध्ये थोडा विश्रांतीला थांबले उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याचे दिवस होते एका ठिकाणी थांबले पण राजे चिली बोलायचे
आणि चिडवाडाचे म्हणजे त्यावेळेला माचीस नव्हता याने गावावर गाव अशी चकमक केली बघा चकमक अशी जेवढी अशी गावावर गाव घातलायची पेटवायची चिलीम पेटवली आणि त्या रानाला आग लागली त्या रानाला आग लागली रानाला आग लागली त्याच्यामध्ये बरेच गेले म्हणजे सर्किट झाली होती एक सर्किट याने तिला 100 किलो म्हणजे आणि त्या आगी कशी आणि तिचे डोळे गेलं 100 किलो गेले आणि मग तिला शाप दिला म्हणजे जो कोणी या रानाला आग लावला असेल त्याला पुढच्या जन्माला हो मग त्याचाही डोळा गेलेला तो या 100 मुलाला आणि ते एकामध्ये संख्या गेले म्हणजे महाराज म्हणतात रानाला आग लावायची नाही वाईट कर्म करायची नाही आता केले ते पुढच्या जन्मी भोगण्याशिवाय गती नाही आणि मागे केले ते आता भोगतोय म्हणजे काय खेळ करायचा नको खेळ करू सत्यदर्शनीचा म्हणजे आता असं का होतंय हे आपल्याला निवड करता येत नाही बघा काही लोक माळ काढून टाकतात माळगाची असं झाला काही बरेच लोकांनी बनवलं म्हणून माळगाची पहिलाच बनवतात म्हणजे ते कर्म तोडायचे म्हणजे मात्र घेऊन आले बघा बाबा मात्र घेऊन आले आणि ते आता भोगायचे आता चांगले केले आता ते जसे केले ते पुढचे म्हणून आता कसे करायचे मागचे भोगायचे आनंदाने भोगायचे तिथे काय कमी सरळ झाला लोकांना असा माझा असा असा बोलायचा आपले कर्म आहे कर्म घेतील मला हे समजून घेण्याकरता म्हणजे करायचं चिंतन चित्ताला लावे मनाच्या मनाला चिंतन म्हणजे मनाच्या मनामध्ये पुन्हा प्रगत करत आहे विठ्ठला समजल्याला तो जसा भाव असेल तसा नका विचारू भाव जसा देव तसा जसा जसा भाव असेल तसा तसा प्रगट होतो तशी म्हणजे चष्मा लागेल तसा जसा चष्मा लागेल तसा ते आपल्याला दिसणार हिरवा लावला तर हिरवा दिसतो पिवळा लावला तर तसा तसा महाराज जसा भाव असेल तसा देव म्हणजे कोणाला काय कसा अभ्यास कसा अभ्यास कोणाचा कसा म्हणजे काही लोकांना अभ्यास करता कल्पना समजतात कल्पना कल्पनेची बाधा कशापणे होतो जसा अभ्यास करेल तसा म्हणजे तुकाराम मंदिरला देहू गावाला कीर्तनाला गेले लहू गावाला कीर्तनाला गेले कीर्तन सकाळी 11 वाजता किंवा 6 वाजता आणि ते विनागड्यामध्ये परत देहूगावला यायला निघाले देहूगावला यायला निघाले म्हणजे तोपर्यंत काही लोक जागी होती गावामध्ये
त्या कोणत्या गावाचं नाव आहे त्या गावामध्ये याचा रस्ता होता तर तिथे एक मार्गाची जमीन पडीत होती आणि तिथे भूत आडवायचा भूत म्हणजे संध्याकाळची लोकांचे भूत आडवायचा तिथे त्या गावामध्ये तुकाराम महाराज सांगितले म्हणला बाबा जाऊ नको तिथे भूत आडवायच आहे तुकाराम महाराज म्हणजे याला तरी काही विशेष नाही मग त्या गावातून ते म्हणजे त्या रस्त्याने गेले तर तो आडवा आला तर त्याला विषय दिसू लागला मला काय भाग्यवान म्हणजे याच्या शेतात जेवणाचं होतं तरी याला कळला नाही म्हणजे महाराज म्हणतात हे अभ्यास जसा करीत तसा नका विचारू भाव तसा तशी भावना निर्माण होती म्हणून जसा जसा अभ्यास करीत तसा बघा अभ्यासामध्ये गहन मग पार्था ज्ञान विशेष की अभ्यास जसा 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 अभ्यास चिंतन करीत तसं तसं त्याला भासलं जातं तसं ज्ञान होतं बघा आणि ज्ञानापेक्षा ज्ञानाला महत्व आहे ध्यानात जर राहिला नाही तर काही नाही म्हणून ध्यान राहिलं पाहिजे ज्ञानाला महत्व आहे की जे बाबांना आपल्याला सांगितलं म्हणजे गुरुमा काही सांगितलं नाही आणि ध्यानात धरून तसं चिंतन करायचं काही सांगू हा ते बाबा सांगितले बघा एकाला सांगितलं गुरुचाने आवडतं देतं गुरुचाने नाही कसं काय तरी ते काही सांगितलं बाबाला तर ते शिकवलं देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे म्हणून जे काही गुरुने आपल्याला नाम सांगितले असतील ते मनापासून चिंतन करायचं आणि त्याला शांताबाई होती बघ शांताबाई गवळ तयार केली गवळ स्वतः म्हणजे आता काही बाबांना नाही करते आपल्याला शांताबाई स्वतः गवळ तयार केल्या हे महाराज म्हणतात ते चिंतन करता 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 काही ठिकाणी आणि आपोआप तसं प्रगट होत आहे आपोआप प्रगट होते कृष्णाची मुरली गाणं शांताबाईला चिंतन करता 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 आणि त्याला म्हणजे गौरव तयार केली असा म्हणजे अभ्यास करायचा की महाराज आपाप आपल्याला ते समजलं पाहिजे कृष्णाची मुरली कानात रे आनंदमय नामनात रे म्हणजे शांताबाईनं आपल्या पुढेच्या लोकांना आपल्याला सांगत नाहीत प्राणगीत व्याधी भोगवण्याच्या गेले कोळीच्या वसळ येऊन धन्यता केली की आपल्या लोकांना पुढे त्याला अजून सांगत नाही बघा काही बाबा काही बाबा सांगत नाही म्हणजे आपल्या आदिवासी लोकांना अजून याचं ज्ञान नाही पण शांताबाईनं सर्व म्हणजे
म्हणजे सर्व लोकांना पोळीच्या लोकांना हे प्रगट सांगितलं की नेमका म्हणजे याचं कसं ध्यान करायचं, परमार्थ म्हणजे काय आणि याचं कसं चिंतन करायचं, या देहामध्ये कशा लक्ष लावायचं हे शांता माईने सर्व भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये माणिक प्रचार केला. हे अनेक म्हणजे लातूरमध्ये नाशिकमध्ये सर्व जिकडे तिकडे शांता माईचे आणि या मालिकेचा प्रचार करतात. हे कृष्णामध्ये लक्ष लावायचा की बाबाला जे सांगितलं असेल ते ह्या देहामध्ये खुला आहे, त्या खुला प्रगट झाल्या पाहिजे, त्या खुलेचं आपल्याला अनुभव आला पाहिजे. असं जर केलं तर काही होत नाही, कीर्तन ऐकतं तर सोडून देतात बघा. म्हणून याच्यावर दुसरं चिंतन नाही, याच्यातून हेच प्रगट होतं म्हणजे नामाच्या चिंतने बाणा वाटे पडते वेगळे मग तो होणे देशी वाढ गाडे सुदर्शन. नामाचं चिंतन करायचं म्हणजे आपोआप प्रगट होते मला. नामाच्या चिंतने बाणा वाटे पडते वेगळे मग तो होणे देशी नाटकाने सुदर्शन. नामाच्या चिंतनाला समोर विवेक नाहीशी होता ही महाराज माता भाई मानामध्ये आणि याच्यावर विचार सांगितला की सर्व काम चिंतन करायचं म्हणजे सर्व सुख मोठी साईश असलं रिकाम्या आपल्याकडे सर्वश्रेष्ठ सर्व सुखमोडी केलेले आहे. 6 7 8 सर्वांनी एकच निर्णय नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. श्री हरीचे नाम मंगल ऐसा नामाचा महिमा
श्री हरीचे नाम मंगल अमंगल उदरती श्री महाराज म्हणतात श्री हरीचे नाम मंगल आहे या मंगल दियामध्ये म्हणजे या दियाला पवित्र करण्याचं काम असलं कोणी करीत नाही किंवा मुलीने किंवा कीर्तन शुद्ध होत नाही या देहाची शुद्धता करण्यासाठी शुद्ध नसेल तर विपरीत ज्ञान तयार होत आहे जर विचारी पाहता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्माचा क्रोध विचार बाळगा म्हणून देह पहिला अंतर शुद्ध करायचा अंतर कशाने शुद्ध होईल तर श्री हरीचे नाव अमंगल उदाहरणार्थ जर देह शुद्ध नसेल तर विपरीत तयार होतं बघा विपरीत हा विपरीत ज्ञान तयार होते दोषाचे डोंगर शुद्ध होते नरनारे सर्व दोषाचे डोंगर जळून जातात की महाराज माझा जर अंतर शुद्ध असेल तर विपरीत ज्ञान तयार होत आहे आणि जर नाम चिंतन केला नाही तर ते पवित्र होत नाही हरिपाठ चिंते पवित्रता होय देव काढते साऱ्या माणसाला वादी पुण्यवान
वाणी पुण्यवंत देह पोचवणाऱ्याशिवाय वाणी पुण्यवंत बनत नाही. आणि जर देह पवित्र असेल तर विपरीत तयार होतं बघा. म्हणून पहिला देह पवित्र करायचा. हरीच्या नावाने पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती पवित्र हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्र आज जर भजन केला नाही तर विपरीत ज्ञान तयार होतं. आणि मग काही करू लागतात, काही बोलू लागतात, काही खाऊ लागतात, काही करू लागतात. की महाराज म्हणतात नामामध्ये मोठी सामर्थ्य आहे. की पहिला पण जेवढा पहिला चांगला होता आता बिघडला. शिकलेले काही लोक असतात बघा घरी पण बिघडतात. म्हणजे असं का होतं महाराज म्हणतात तर समजा एखादा आंब्याचा वृक्ष आहे आणि लावणीचा आंबा एक कलबी आंबा एक कलबी आता बघा कलबी गळबा येतात. उत्तम प्रकारचे फळा देतो म्हणजे चांगली फळं येतात. चांगला कलबी आंबा आहे विकास वगैरेच लावलेत ना. चांगला कलबी आहे पण काही दिवसाने त्याच्यावर काय होत आहे त्याच्यावर काय होत आहे बांडगुळ होत आहे बघा. बांडगुळ असा बांडगुळ होत आहे त्याच्यावर. हा बांडगुळ होत आहे आणि बांडगुळ सारखा काही दिवसाने ते निष्काम करत आहे. त्याला निष्काम करता म्हणजे माणूस टाकता फळ येऊ देत नाही. एवढा मोठा विषय आहे की म्हणजे आपल्या देहा जर पवित्र नसेल तर विषयाची बांधगुळ होतात. विषयाची बांधगुळ होतात तर मग भजन करू देत नाही बघा. भजन केला तरी आवडत नाही. काही म्हणला तरी ध्यानात राहत नाही. आणि पाठ होत नाही. केला तरी अर्थ समजत नाही. म्हणजे अशी बांधगुळ आपल्यालाच तयार होतात बघा. बांधगुळा त्या आंब्यावर जसे ती बाळगोळा तयार होतात ना तशी त्या देहामध्ये कशी तयार होतात. आणि त्या देहामध्ये तयार झाली का देवी आपण टाकतात बघा. एखादा काय आंब्याचं आहे त्याच्यावर दुसरं झालं नका त्याला आपण टाकतात ते आपला परिसर आवडून टाकतं बघा त्याला. तसं भागवतात सांगितलं का म्हणला ही बाळगोळ तोडण्याकरता दुसरा उपाय नाही. याला हाच एक उपाय म्हणजे श्री हरीचे नाम मंगल अमंगल उदरते. म्हणजे हा देह पवित्र नसेल तर कशी बांधून होतात. एरवी तरी पाहता अंतर शुद्ध नसतात. बाई कर्मतत्व काही बनागा मृत्यू जेव्हा सुलगारीला का गाडव कीर्तीनाला का कडू मोपळा गुळे मागविला. म्हणजे आपण बोललो तरी पण जसा कोणी गुळ लावायचा नाही का कोणी मोपळ्याला
काय म्हणला? चित्त शुद्ध नाही त्याचं बोट फिरलं नाही. चित्त शुद्ध नाही ते बोध पहिलं काय म्हणजे चित्ताला शुद्ध महत्व आहे म्हणजे चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध होता शत्रुमित्र होते व्याघ्र काठी सर्पदया म्हणून चित्त पहिला देह पवित्र करायचा. चित्त शुद्ध करायचं म्हणजे काही शिल्लक राहत निर्मळ होतो बघा. निर्मळ ते शुद्धतेमध्ये काही बदल राहत नाही. आणि जर हे केलं नाही तर अनेक बंधन निर्माण होतात. अनेक काहीतरी अडचणी येतात. संसारी लोकांना काही विघ्न येतात. आणि काहीतरी होतंय आणि त्यांना ते गणित सुटत नाही कोडा सुटत नाही बघा. दुसऱ्या देवाचं नाव लागतं म्हणजे आपण जे बघायला काही कधी असं नाव जायचं स्वतः किंवा कोणाकडे तरी जायचं. पण महाराज म्हणतात स्वतः ते सोडवता आलं पाहिजे. असा कोणी शोधून काढायचा की आपलाच आपण म्हणजे आपण दुसऱ्या कोणाकडे जायची गरज येणार नाही. आपण करा सोड आपण करा सोडवलं संसार बंधन सोडावे गे म्हणजे आपलाच आपण सोडवणूक करायची. की हे काही विषय आहे ते विषय कोणाला माहित नाही. आपल्या मनाला विचारायचा. विचारी मना यदि सर्व सुखी असा कोण आहे की महाराज म्हणतात मन हा विचित्र आहे. मन विचित्र प्रकार निर्माण करतोय. पण मनाला नेमका कसा लागेल आणायचा हे तुकाराम महाराजांना समजला. विठ्ठला आपला विचित्र आहे. मनाला म्हणजे मन वेगवेगळी कल्पना करताय. मग मनाला बदलाचा कसा वळवायचा किंवा मनामध्ये काय आहे आपल्याला माहित असते बघा. काय झालं तुमच्या मनात मला काय माहित नाही. तुमच्या मनाला माहित मग आपला काय मनामध्ये आहे म्हणून ते आपण शोधून काढायचा. आणि म्हणजे ते आपल्याला बरोबर दृष्टीला जायची गरज येणार नाही. जडबारी होऊ दे देशीला सुदर्शन चक्र आहे बघा. सुदर्शन ते भक्ताला बाधा होऊ देत नाही. सुदर्शन फरक आहे त्याच्याकडे काही बरं ते महाराज म्हणतात भक्ताला कुठल्या प्रकारची बाधा होऊ देत नाही. तुकाराम महाराजांचा अनुभव झाला. विठ्ठला महाराज याच्यावर चिंतन करत होते. स्वतः अनुभव आणि मग असा एक दिवस कीर्तन गावाला चालू होता. एवढं सांगायचं आपली सेवा करतो. दळू गावाला चालू होता आणि एक ब्राह्मण गेला. एक ब्राह्मण यात्रा करून म्हणजे तीर्थयात्रेला निघाला. तीर्थयात्रेला निघाला होता. तो गरीब ब्राह्मण होता. तो देवाला चालवता तीर्थाला चालला होता. आणि तो लघु गावाला तुकाराम महाराजांचे कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये गेला जाऊन बसला. आता कीर्तन संपला पण याच्याकडे या ब्राह्मणाला काही एवढे पैसे नव्हते. म्हणला काय करा महाराजांच्या दर्शनला गेला. म्हणला महाराज मला थोडी मदत करा. म्हणला माझ्याकडे पैसे नाही मी नाही घेत. म्हणला लोकांना सांगा म्हणला मदत करायला काही थोडी मला मदत करा. आणि मग तुकाराम महाराजांच्या या तरुणाला या गरीबाला काहीतरी दर्शन द्या. तर कोणी देत नाही. म्हणला आता आपण काय करू घरोघर वर्गवणी करू. मग ते घरोघर वर्गवणी काढायला म्हणजे फिरायला गेले. सत्याची आपण पावल्या फाडायला जातो मग असं गेले घरोघर तर ते फिरत गेले. कोणी 1 रुपया 2 रुपये ते द्यायचे. तर एक आणि शिवजी कासा होता. विठ्ठला
असं होता त्याच्या घरी गेले याच्याजवळ भरपूर पैसे होते पण मला तुकाराम महाराज गेले मला काहीतरी आता दर्शनाने दान करा म्हणता या आम्हाला आम्ही आणि दक्षिणा उभयामध्ये निधी उभयाला आलेली आहे तर त्यांच्या बायकोला डोळा टोकामध्ये देऊ नका पैसे होते पण देऊ नका म्हणजे जर तुकाराम महाराज म्हणजे काहीतरी द्या मला कसा झाला नाही त्या गाडी डोळा तुकाराम आहेत पण द्यायचे नाही मग म्हणला आता तुकाराम महाराजांनी असा चमत्कार केला म्हणला घेतल्याशिवाय जाणारच नाही त्यामध्ये पैसे नाही तोही मला पैसे नाही पैसे भरपूर होते पण हा काय देत नाही मग म्हणला आता याला तो पहिले ढगू होते मग असे सावल्याचे असे ढगू होते देव घरामध्ये ठेवला होता तो आम्ही तुकाराम महाराजांच्या हातावर ठेवला हातावर ठेवल्या मग तो सोडला करला थोडा चमकला शेवटी काचा चमकला म्हणला हा काय चमत्कार मग त्याने अजूनही पैसे आणून त्याच्या हातावर दिले सगळं सोन्याचे काढले मग जेवढे होते तेवढे तुकाराम हात लावला सगळे सोन्याचे काढले पूजेची बुद्धी पालखी म्हणला आता हे काय काहीतरी चमत्कार आहे आता हे मला नको हे पैसे मला नको हा मला तुमचा तुम्ही घेऊन जा तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज मला नको मग म्हणला काय करायचं मग म्हणला आता याचं धार्मिक काम करायचं मग बारा म्हणायची ती बारा अजूनही शिवजी कासाची बारा म्हणजे तो एक टाळकरी बनला असे चमत्कार करून टाळकरी बनवले म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामध्ये विशेष असा अर्थ आहे त्याचा अर्थ समजण्याकरता अभ्यास करायचा आणि जर अभ्यास केला नाही तर काय समजत शाळेत वाटत नाही शाळेत गेला तर अभ्यास करायचा नाही अभ्यास केला तर काही होत नाही तसं महाराज म्हणतात जे नाम चिंतनाचा जे अभ्यास आहे ते अभ्यास केला का देहामधून क्षमा प्रगट होतात आणि मग कोणाचा आपल्याला सोडवता येईल नामाच्या चिंतने आणि सर्व देवाला अर्पण करून टाकायचा आपलं काही शिकत ठेवायचा तुका म्हणे झालं घरी देवाची आठवण मनाचे तुका म्हणे काय घरी देवाची आठवण
नामाच्या चिंतने वाटा वाटे प्रतिकडे मुक्त होऊन देशी नारायणे सुदर्शन तुका म्हणे प्राण करी भगत होऊन देशी नारायणे सुदर्शन सोमवारच्या वेळेत करावी भोपा सर्व देवाला प्राण म्हणजे आपल्याला शेवटच्या वेळेला कोणी सोडवायला नाही आपल्याला सोडवणी किंवा कसं नाही आपल्या कर्मावर अवलंबून आहे म्हणून त्या वेळेला अंतकाळी आत्माची पावडा अंतकाळाच्या वेळेत म्हणजे आपली परीक्षा होणार आहे सुरुवात कवा बघा सुरुवात कवा झाली म्हणजे समजा एखादा दारूवीर आहे म्हणजे सैनिक आहे आणि जरा युद्ध झालेला आहे पळून आला म्हणजे पळून आला काय होते म्हणजे समजा युद्धामध्ये समजा युद्ध झालेला आहे आणि पळून आला तर मग म्हणजे सुरुवात कवा झाली अजून संत वाकावा म्हणाले मरणाच्या वेळेस परीक्षा होणार आहे आता अधिपती नाही अधिपती काय म्हणते कोणी निंदा कोणी पण शेवटच्या वेळेला मात्र परीक्षा होणार कसा जातोय मग अंतकाळाला वस्तू शोधून ठेवायचे अंतकाळी विठू आम्हाची अंतकाळी विठू आम्हाची पावना
अंतकाळी विठू आमाचे पावला पुरी सहित झाला गुप्त तुका म्हणजे असं कोणाला करावं आलं नाही. महाराज म्हणतात की अभंगामध्ये एवढी स्वामर्थ्य आहे म्हणून अभंग पाठ करायचे. आता पाठ करीत नाही बघा, आपण सोपलो का टाकला कोणी म्हणणार नाही. म्हणजे प्रत्येक आपल्या आदिवासी भागामध्ये अजून आता कोणी टाकला पाठ करीत नाही. इकडे मोठमोठे सोपे होतात गोडेगाव इकडे ना, तर आम्हाला म्हणजे इकडचे बुवा बोलायचं मग टाकलेला तर दुसरी कोण असतात आणि त्याला एवढा अभ्यास करतात तरी कोणता काकडा पाठ नाही. म्हणजे महाराज म्हणतात हे आता हे परमार्थाचं म्हणजे अभंगाचा अर्थ विशेष आहे. कोणी अभंग चिंतन करता करता तुकाराम महाराज थोडेसे मुक्त होऊन गेले. हे खरी असेल का? खरी नाही वाटत. काही लोक म्हणतात खरी नाही, हे म्हणजे या मारून टाकलं तुकाराम महाराजांना. पण ते महाराज सांगतात की या चिंतनामध्ये एवढा विशेष आहे की अंत काळात आपली परीक्षा होणार. आधी मध्ये काही होईल पण शेवटच्या वेळेला परीक्षा घेणार आहे. कसा जातोय ना, काय केलं म्हणजे कसा जातोय म्हणजे त्या शेवटच्या वेळेला नाम मुखामध्ये आले पाहिजे. अंतकाळी त्याच्या नामाने मुखा तुकामध्ये त्याच्या सुखात नाही. म्हणजे नाम सामान्य समजतात काही लोकांना सामान्य हे म्हणजे करतात. एक कामाला एक म्हातारा होता तर रोज त्या पद्धतीनं एक कटाळा कसा येत नाही. म्हणजे हायपट आम्ही रोज बघायचो ना, त्याचा कटाळा कसा येत नाही. म्हणजे महाराज म्हणतात हे नाम जरी साधे असले तरी पण सर्व श्रेष्ठ याच्यामध्ये सामर्थ्य आहे. हे नाम चिंतन करीत असताना म्हणजे काय निर्माण होतंय, काय निर्माण होते. महाराज म्हणतात देवापेक्षा ना देवाचे नाम श्रेष्ठ आहे. विठ्ठला पाण्यावर पासे मुलगी पाहिजे उनकी सारी लेपाशाने हे महिमा नामाने पाण्यावर दररोज सुद्धा नामाने करणे आपण का तरुण जाणार नाही. म्हणून आता आपली सेवा संपवायची आहे. सर्वांनी ध्यानात घ्यायचा का नाम चिंतन हे मनापासून करायचा. आणि जर नाही केला तर महाराज म्हणतात पण सांगता येणार काय होईल, सांगता येणार नाही. कोणी असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, प्रत्येक जातीचा विचार नाही. जात विचार होतं
म्हणून सर्वांनी ध्यानात घ्यायचा की वचन म्हणजे संसारी लोकांना जास्त तप साधना करता येत नाही हा? पण संसारी लोकांना काय करायचं हरिपाठ करायचं असं संसारी ते हरिपाठामध्ये सर्व आणलेलं आहे हरिपाठामध्ये सर्व म्हणजे वेद शास्त्र पुराणे स्मृती वचन एक कर्म हरिवेद वेद शास्त्र पुराण स्मृतीचे वचन एक नारायण सारा लोक जप तप कर्म भावभागी सर्व हरिपाठ गेले हरिनामाचे शास्त्र म्हणून नामामध्ये सर्व संपत्ती आहे ते सर्वांनी ध्यानात घ्यायचा संसारी लोकांनी ते काय बाबांना सांगितलं त्याचं चिंतन करायचं हरिपाठ करायचा हे खूप प्रगट होते की सर्व शास्त्राचा सार काढला म्हणजे समजा एखादा विवेक खोदायचे एवढं सांगायचं एखादा तलाव खोदायचे किंवा तळा काढायचे आहे तो कुठपर्यंत पाणी लागत पर्यंत पाणी लागला का कोण करतात तो पाणी घेतात आता आहे पाणी तसं महाराज म्हणतात ते शास्त्र कुठपर्यंत नेले व्यवसाय तो पाणी लागत पर्यंत तरी पाणी लागना तरी पाणी 18 प्राणी तरी पाणी नाही भरपूर फळ काढला 18 प्राणी साहित्य आपल्याला तरी काही नाही शांतता मिळत नाही उत्तम असा प्रकारचा मुलगा होता सुखमुली उत्तम अशी पत्नी होती सर्व ज्ञानी ऋषी होता 18 पुराणी लिहिले तरी शांतता नाही तरी विचार करायचा इकडे तिकडे बघायचा मग नारद गेला म्हणला नारायण नारायण म्हणला मुली असं का खिळवून बसता एवढे ज्ञानी असताना एवढा सुंदर पत्नी असताना मुलगा असताना म्हणला मुली एवढाही करू मला शांतता मिळत नाही समाधान नाही म्हणला तुझं चुकलेलं आहे तो श्री हरीचं वर्णन केलाच नाही म्हणजे नाम चिंतन तो केलाच नाही म्हणला जर श्री हरीचं वर्णन केलं नाही तर शांतता मिळणार नाही मग त्याने आनंद लाटावर श्रीमद भागवत म्हणून आपल्याला काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सांगता होत नाही पहिल्या दिवशी नामपद दुसऱ्या दिवशी संतपद भक्तीपद आणि शेवटला श्रीहरीचं वर्णन करायचा नाहीतर समाप्ती होत म्हणून भजनामध्ये मोठे स्वागत आहे सर्वांनी ध्यानात द्यायचा तर आपल्याला जर शांतता मिळवायची असेल किंवा आपली सोडवणूक करायची असेल तर सकाळी उठून भजन करायचा गवळणी बनायच्या पण गवळणी पैसे घ्या लागत नाही 5 कार्य आधार कार्डला काही लागत नाही फक्त सकाळी उठायचं आणि ते भजन करायचं गवळण बनायचे अक्काला सुखाचा जो बघा आपला अनुभव आहे आणि जर ते केला नाही तर मग तर विसर होते म्हणून आपल्याच आपण बनवण्यासारखं होतो म्हणून सर्वांनी ज्ञानाचा पडता जडभारी दासा असे व्यवहारी मग तो होऊन येते ना गाडी सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटे होते वगैरे तुका म्हणजे देवाची अर्पण मग तो होऊन येते ना गाडी सुदर्शन ज्ञानेश्वर
आता आपली सेवा संपलेली बरी वेळ झाली ना आता सेवा संपलेली जसं मला माऊलीने बुद्धी दिली त्याप्रमाणे याच्यावर चिंतन केलं म्हणजे इथे कसं आहे तिथे नाटक तमाशा असतोय बघा तर त्याला ताणामध्ये गोष्टी द्या ताणामध्ये गोष्टी द्या जर ताण चुकला ते जो